सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपल्याला माहीत असेल की मागच्या आठवड्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे जे मातंग समाजातील साहित्यिक आहेत त्यांचा जन्मदिवस होता आणि त्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मग ते इंजनगाव असेल, वसमत, हिंगोली किंवा मग छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील अकोली गाव असेल, या गावामध्ये आपण पाहिलं असेल एका ठिकाणी बुद्धविहाराच्या जागेमध्ये पिवळा झेंडा रोवला, दुसऱ्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अण्णा साठे यांचा पुतळा ठेवला. ती एक रॅली निघाली होती पुण्यामध्ये. मला वाटतं त्या रॅलीमध्ये यांचे भावी कलेक्टर कशा प्रकारे हातवारे करत होते. आणि एकूण आपण जर पाहिलं असेल मग कुठे एखादं ते गाणं असेल की लाल दिव्याच्या गाडीला अण्णा भाऊचं योगदान, मग कुठे हे असेल की हिंदू धर्म वाचवा नाहीतर घरी बसा. म्हणजे आपण या साऱ्या गोष्टीवरून आपल्या एक निदर्शनात येतं की मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारे लोक आहेत. आणि हे लोक कदापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळीला पोषक नाही आहेत. आम्ही गेल्या 1.5-2 महिन्यापासून ज्या प्रकारे या हिंदुत्ववादी मांगांवरती, ह्या हिंदुत्ववादी मातंगांना मांगट्या म्हणायचो, ते ह्याच कारणाने म्हणायचो. कारण हे तुम्हाला मान्य करावं लागेल की ह्या महाराष्ट्रात जो मातंग समाज आपण आंबेडकरी चळवळीचा म्हणायचो तो आज आंबेडकरी चळवळीचा राहिलेला नाही आहे. तो पूर्णतः हिंदुत्वाच्या जाळ्यात अडकलेला आहे. आणि या ठिकाणी जे आम्ही आमच्या भाषणातून असेल किंवा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार बोलायचो की हिंदुत्ववादी मागते, हिंदुत्ववादी मागते, आणि ह्या शब्दाचा ज्या प्रकारे त्या लोकांनी त्या मातंग समाजामध्ये, जसं काय आम्ही सरसकट मातंग समाजाला मागते हे शब्द उच्चारतो, अशा प्रकारे मला तर पूर्ण बदनाम करून टाकलं. माझ्यावर हल्ला देखील झाला. आणि तो हल्ला झाल्यानंतर ज्या वेळेस मी अण्णा साठे या साहित्यकाच्या जयंतीनिमित्त त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, तर हे ते बावळट अंबुस्टोला भेटला म्हणून सुधारला. अरे, ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर हल्ला केला त्या दिवशी मी तुमच्या नाकावर टिचून नाशिकच्या सभेला गेलो आणि मी तुमच्या हल्ल्याला घाबरणार आहे का? अरे, तुम्ही माझ्या मागे लागला होतात, जय श्रीराम बोल, जय अण्णा बोल, जय लहू बोल. अरे, मी तुम्हाला एवढा मार खात असताना, माझ्या जीवावर बेतली असताना, तेव्हा मी तुम्हाला माफी नाही मागितली. मी तुम्हाला घाबरणार आहेत का? फक्त जातीय सलोखा राखण्यासाठी. आणि आमच्या आंबेडकरी घराण्याच्या वतीनं आम्हाला सांगण्यात आलं होतं की आपण सरसकट कुणाही जातीबद्दल अपशब्द वापरू नका. म्हणून आम्ही एक मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही आम्हाला बोलतात की घाबरले. आंबेडकरी घराण्यानं आम्हाला सांगितलं की तुम्ही शांत बसा, म्हणून आम्ही शांत बसलेलो आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पंचशील झेंडा आणि निळा झेंडाची जागा पिवळा झेंडा घेऊ शकत नाही. कुठल्याही बुद्धविहाराच्या परिसरामध्ये जर तुम्ही हा पुन्हा आगाऊपणा केला, मग आम्हाला मजबूर व्हावं लागेल. घराण्याचा आदेश त्या ठिकाणी आम्ही मानणार नाही. कारण आपण पाहिलं असेल तो मांगाचा सोन्या नावाचा यांचे मोठमोठे सत्कार करतायत की त्यांनी कशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली, आमच्यावर कशा प्रकारे चिखलफेक केला. आणि उद्या तर मला वाटतं ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्या सगळ्यांचं ज्या प्रकारे बीजेपी जातीवादी आणि आतंकवाद्यांचा सत्कार करते तसा यांचा सत्कार करतील. परंतु मी खरंच
धन्य मानतो आंबेडकरी घराण्याला आणि आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी विचारवंतांना, जे आम्हालाच बोलतायत आणि आम्हाला समाजकंटक ठरवून आम्हाला ताकीद दिल्या जाते की तुम्ही अपशब्द वापरू नका. अपशब्द कधी वापरते आम्ही अपशब्द? ज्या वेळेस तो संजय इंचे नावाचा हरामखोर जातीवादी मांगट्या बोलला होता की बाबासाहेब हा महाराष्ट्राचा नाही आहे, त्यावेळेस मी बोललो होतो की मग बाबासाहेब जर महाराष्ट्राचा नसेल तर यांना कोण कुत्रा विचारत नाही. मी माझ्या एकाही शब्दावर माघार घेतलेली नाही आणि घेणार नाही. माझी प्रत्येक वेळेस क्रियेला प्रतिक्रिया होती. मी एकदाही कुणाचा अवमान करेल असं बोललेलो नाही आहे. परंतु तुम्ही आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलाल तर त्याची प्रतिक्रिया तुम्हाला नक्की भेटेल. आता तुमच्याकडून अनेक प्रकारचे खोडसाळपणा चालू आहे. आम्ही काही शांत बसणारे भीमसैनिक नाही आहोत. तुमच्या त्या अंबुज टोल्याला आम्ही छाटापर मानत नाही, समजलात? आणि तुम्ही जे काही माझ्यावर भ्याड हल्ला केला त्याला कायद्याने उत्तर भेटेल. आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका की हा घाबरला किंवा काय. मी बिलकुल माझ्या मतावर आजही ठाम आहे. मी ज्या शुभेच्छा दिल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या, त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये 2 गीत लिहिले आणि बुद्धाकडे चला हे पुस्तक लिहिलं, म्हणून मी त्यांचा सन्मान करतो. परंतु आपण समजत असाल की मी झुकलो किंवा मी काय घाबरलो किंवा मी त्यांना महापुरुष मानतो, हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. माझ्यासाठी ते फक्त एक साहित्यिक होते आणि साहित्यिकच राहतील. आणि महापुरुष माझ्यासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि मी फक्त त्यांनाच मानतो. त्यामुळे आपण ज्या प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये खेळ लावलेला आहे, मी पुन्हा एकदा घराण्याला विनंती करतो की आपण मला, आनंदराज आंबेडकर साहेब, आपण मला थोडी मोकळीक द्यावी. मग आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कधीही माझ्याकडून अशी कुठली चुकी करणार नाही. परंतु यांनी जर आपला मनुवादी अजेंडा जर चालवला, त्या हिंदुत्ववादी मांगट्याला मी त्याच भाषेत उत्तर देईल. जय भीम, नमो बुद्धाय.